मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी ठेवली होती. त्याच चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक आकाजी म्हात्रे यांच्या शुभ हातून आपण ते पुरस्कार दिलं. वेलकम बॅक. आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळतोय. विशाल पाटील यांना तुम्ही ऐकलं, करण काळन यांना ऐकलं आणि महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आवाज ज्याने अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं, ओमकार शेट्टे सरांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आपण एखादा माणूस जो आपल्या मनामध्ये असतो तो निघून गेल्यानंतर सुद्धा खरं तर त्यांच्या आठवणींना आपण ज्वलंत ठेवण्यासाठी, उजाला देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी कार्य करत असतो. ओमकारनी या ठिकाणी दाखवलं की त्यांचे परम मित्र होते रोशन मडवी आणि त्यांच्या आठवणीसाठी आज फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी आलेले आहेत समालोचन करण्यासाठी. सो त्यांचेही आपण आभार व्यक्त करूयात. पाचव्या मॅचला आपण सुरुवात करतोय. परियारिया 11 त्यांच्या विरोधात श्री गणेशा फॉर्मा. ज्या टीमनं खरं तर बॉलिंगच्या माध्यमातून पहिला सामना जिंकला, या टीमचे ओनर कल्पेश म्हात्रे यांनी चांगली बॉलिंग केली. एक बॉल एक धाव डिफेंड करत असताना आपण त्या टीम्सला अर्थातच श्री गणेश फार्मा या टीमला पुढे जाताना बघितलं तर दुसऱ्या बाजूला परी 11ने पहिला सामना गमावला गेलाय. आता तो दुसरा सामना विजयाच्या स्वप्नासाठी खेळतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर पाहायला मिळतात विनोद मडवी आणि निखिल म्हात्रे. तर बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी तयार झालाय बाब्या. पहिलाच बॉल हलकसं कनेक्शन ऑनसाइडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर नाहीयेत, पॉवर प्ले सुरू आहे. त्या कारणास्तव बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिली बाउंड्री बाय विनोद मडवी. पहिला चौकार आलाय. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय. ओव्हर द विकेटने आला बॉल, अगदी समोर होता. बॅटचं कनेक्शन जास्त नव्हतं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नसल्या कारणाने आपण बॉल जर बघितलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना इथनं चौकाराने सुरुवात केली आहे. जेव्हा आपण पहिला सामना गमावतो ना तेव्हा आपल्यावरती दडपण असतो, परंतु लीग स्टेजमध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळते. प्रत्येक टीम्सला 4-4 सामने खेळण्याची अपॉर्च्युनिटी असते. त्यामुळे या मॅचमध्ये जिंकण्याचे स्वप्न जरूर असेल परी 11चे. हो चांगला बॉल, पण तो मिड ऑफला फिल्डर. वॉट अ कॅच. संदेश त्या ठिकाणी होते. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळला विथ द बॅट, परंतु आता फिल्डिंग मार्कवरती असताना सुंदर कॅच पकडण्यात आली. स्ट्रायकर बॅट्समन विनोद मडवीला बाद करण्यात, त्यातला मिळालं यश. फलंदाज होईल बाद बाब्याला. पहिली सफलता. थँक्यू. क्या बात. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. माऊली किल्ल्यावरती वास्तव्य होतं. शहाजी राजांना तो किल्ला धोकादायक वाटला. जेव्हा जिजाऊ मातेंच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, धोकादायक वाटल्यानंतर शिवनेरीवरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एक आख्यातिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती, परंतु स्वराज्याला राखण्यासाठी, स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी त्याने रायगड निवडलं. परंतु एक गोष्ट किती चांगली झाली की शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय जर एकत्र केला ना तर ते नाव होतं शिवराय. आणि डीजेच्या माध्यमातून तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. विकेट गेली आहे नुकतीच. मैदानाच्या आतमध्ये आता गेला परेश म्हात्रे. ऑन साईडला खेळतात व्यवस्थित. बॅटवरती खरं तर बॉल आला होता, परंतु त्या ठिकाणी या टीमचा चप्पल क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी वाईड आली. संदेश म्हात्रेने पुन्हा एकदा त्या बॉलला कव्हर केला गेलाय आणि इथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. प्रत्येक षटकारासाठी 500चं पारितोषिक ओमकार शेट्टे यांच्याकडून. आणि लागोपाठच्या ऑन साईडला खेळतात. इथे बाउंड्री तर जरूर येईल, कारण टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बॉल चाललाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. मात्रेच्या पाठमधला पहिला चौकार. वातावरणामध्ये असे संगीत जेव्हा कानापर्यंत पडतात तेव्हा एक वेगळी अनुभूती होते. चौकार आला नुकताच परेश म्हात्रेच्या बॅटमधून. सुंदर फटका. वॉट शॉट. क्लासिकल लफ्ट इनसाइड आउट खेळत असताना बॉलला पाठवला गेला डीप कव्हरला. हा क्लासिकल स्ट्रोक भात्यातून येत असताना परेश म्हात्रेच्या बॅटमधला आजोबाचा दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण बघूयात. काय फटका होता. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि जी बॉलची मिरिट होती ना तिला लवकर पीक करत असताना डीप कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर हा चौकार आलाय लागोपाठचा दुसरा.
प्रत्येक षटकारासाठी 200, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 ओमकार शेट्टे सरांच्या माध्यमातून दिले जातील. परंतु षटकार नव्हे तर चौकार येतात तरी चांगलं झालंय या स्कोरबोर्डवर. स्टेप ऑन खेळण्याचा प्रयत्न आपण पुल करतात. ऑन साइडला चालला बॉल डीपमध्ये. सुमित त्या ठिकाणी बॉलला कव्हर केला. स्टॉप करत असताना दुसरीची संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं लगेचच सोने या ठिकाणी केलंय. या क्रीडांगणाची आउटफील्ड खरं तर थोडीशी खराब आहे. कारण या क्रीडांगणाला डेव्हलप करण्यासाठी ना भरपूर चेहऱ्यांना तुम्ही पुढे येताना बघितलं. गतवर्षी अगदी ज्या ठिकाणी बॉल गेला तिथे मोठं खडक होतं, परंतु ब्रेकरने ते खडक काढलं गेलं. काहीशी माती तिथे टाकली आहे, तिथे थोडासा भरावा केलाय. अर्थातच या क्रीडांगणाच्या सुशोभीकरणासाठी ना रेग्युलर जे खेळतात ना संध्याकाळी खेळाडू, त्या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. म्हणून त्यांच्याच मेहनतीने, त्यांच्याच परिश्रमाने, त्यांच्याच कष्टाने सध्या तरी बालगाव प्रीमियर लीगसाठी हे सुंदर असं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध झालंय. आणि निसर्गाच्या रम्य कुशीत वसणारे क्रीडांगणच आहे. समोर जेव्हा धुकं जाईल तेव्हा तुम्हाला स्पष्ट श्री मलंगडाचा देखाव पाहायला मिळेल, जो इतिहासामध्ये नोंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावल्याने ना एक एक किल्ल्याचं संरक्षण केलं होतं आणि तिथेही छत्रपती शिवाजी मावल्यांचंच वास्तव्य होतं. आणि हिंदूंचा खरं तर मान वाढवा, हिंदूंचा दर्जा वाढवा आणि हिंदूंची संस्कृती जपत राहावी, त्याच्यामुळे तो किल्ला बांधण्यात आला आणि तो किल्लाही थोड्याच वेळात तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, टीमची धावसंख्या 16. विनोद बाद झाल्यानंतर सुद्धा कोणताही प्रेशर पडला नाही, कारण परेश मात्र ते 2 चौकार खूप उपयुक्त ठरले या इनिंगमध्ये. आता आलाय निखिल, या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याच्यासमोर त्याचाच बंधू. यावेळेला चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले. पंच वळतात कदाचित, यस बाईचा इशारा देतात. असं एका क्षणाला वाटलं की वाईट बॉल गेला की काय. आता दोन्ही बंधूंमध्ये हा चॅलेंज आहे, कारण नियाल आणि निखिल दोघे बंधुराज आहेत. दोघांचा आपण खेळ बघितला गेला ना तर एक विस्फोटक डावकोरा तर एक उजवा. मलंगट क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय की या. खरं तर ते लवकरच आले असते, परंतु त्यांची गाडी पंक्चर झाली, त्याच्यामुळे त्यांना उशीर लागला. आम्ही बघितलं आणि बुलेट गाडी म्हटली गेली तर साधा मेकॅनिकल खोलू शकत नाही, अर्थातच व्हील टायर. राऊंड द विकेटने टॅप केला बॉलला. स्वीपर कव्हरला फिल्डर संदेश मात्रे तिसऱ्यांदा फिल्डिंग चांगली करतात. जेव्हा जेव्हा तुम्ही खरं तर पहिल्या मॅचमध्ये चांगलं कार्य करता, मग तुम्ही बॉलर असाल, तुम्ही बॅट्समन असाल, त्यानंतर तुमचा कॉन्फिडंट हा वाढतच असतो. आणि हा कॉन्फिडंट खेळाडू सध्या शिक्षणामध्ये जास्त तल्लीन असतो, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळते ना, निमित्त असतं हे बालगाव प्रीमियर लीगचं आणि तो येतच असतो. लेदर क्रिकेटचे धडे त्यानेही गिरवल्यात. लेदर क्रिकेटचा त्याचा ट्रान्स आहे, तुम्ही बघितला असेल. बॅटिंगवरती तो जेव्हा उतरतो तेव्हा प्रॉपरली जे लेदर क्रिकेटर खेळतात ना तशीच त्याची खेळ असते आणि तसेच त्याचे स्ट्रोक असतात. परंतु ॲज अ फिल्डर म्हणून त्याची फिल्डिंग चांगली राहिली. एका सिंगलने टीमची धावसंख्या 18. नियाल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्या. फटका सुंदर आहे, ऑफसमरती बॉल होता, परंतु लॉफ करत असताना डीपमध्ये चालला फिल्डर, त्या ठिकाणी फंबल झाले. अगदी तिथे थोडासा चढाव होता, त्यामुळेच कदाचित पायाचा बॅलन्स त्याने गमावला. सुमित त्या ठिकाणी होते, तिथूनही आपल्याला पाहायला मिळतात 2. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर ज्या ओव्हरला खर्चिक ठरताना तुम्ही बघितलं ना, तर त्या ओव्हरला कंट्रोल करण्यासाठी या ओव्हरमध्ये मोठे फटके नाही आले तर त्या धावा कंट्रोल होतील. परंतु त्याच्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे की निखिल मात्रे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आगळावेगळा फटका जरूर होता. बॉल मध्ये कॅच पकडण्यात आली आहे आणि ही विकेट कदाचित मैदानाच्या बाहेर जाईल त्या ठिकाणी सांगतायत. बस बघूयात की अंपास काय दर्शवतात. मी सगळ्यांना विनंती करेन की तुमची खेळाडूती तुम्ही दाखवा, तुमचा बॉल कुठे लागलाय, मग त्यानंतर पंचांकडे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कॉल खरं तर लेग बायज आहे का पार्स, येस लेग बायज आहे. म्हणून विनंती करतो की आपली स्पर्धा आहे, आपले सगळे खेळाडू खेळतात. एखाद वेळात इनरेज लागली तर तुम्ही स्वतःहून सांगा की इनरेज लागली करून, का तर हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते, हीच खेळाडू वृत्ती असते. तो लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21, एक गडी बाद आणि आतापर्यंत कंट्रोल राहिलाय या ओव्हरमध्ये निहालचा. फटका सरळ खेळतात व्ही शेप मध्ये, डीप मध्ये रोहित आहेत, त्या ठिकाणी बॉलला फील्ड केला, डीप मध्ये लॉंग ऑफ लावते.
तिथेही मिळते सिंगल. पहिल्या ओव्हरचा जो स्ट्रक्चर बघितला होता ना, म्हणून निहाल मात्रेने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. अन्यथा दुसऱ्या ओव्हरला सोडून तिसऱ्या ओव्हरमध्ये किंवा डेथ ओव्हरमध्ये तो आला असता. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या जास्त धावा आल्या त्या अनुमानाने त्याने चेंजअप केला गेला बॉलिंग लाईनअपमध्ये, म्हणून तो आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत निहालचं चांगलं कार्य, 5 चेंडू फेकत असताना फक्त त्याने 4च धावा खर्च केला. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला. राऊंड द विकेटने ऑफसावरती बॉल होता, मिड ऑफला भेदून बॉल चालाय डीप मध्ये लॉंग ऑफला, पुन्हा एकदा सुमित आहेत. आता डायव्हर्शन झाला होता बॉल, परंतु त्याची नजर चांगली होती, आय कॉन्टॅक्ट चांगला जुळला बॉलशी. सुमितचं अशा पद्धतीने फक्त 5 धावसंख्येचं षटक राहिलं, ते म्हणजेच निहाल मात्रेचं ऑल ओव्हर 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 23. बॅटिंग करत असताना परी 11. कुठे फिरवायला नेईल त्याचाही प्रश्न पडलाय. जरूर सर्वांनी या. 6-7 फेब्रुवारी मनोज म्हात्रे यांचं लग्न आहे. लो फुल टॉस बॉल होता, लॉफ केला गेला समोर. आपण बघताय तर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर उभा केलाय. तिथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2, आणि या 2ने आता या ओव्हरची चांगली सुरुवात केली आहे, ती म्हणजेच निखिल मात्रेने. इंडिव्हिज्युअल त्याच्या खात्यामध्ये जरूर आपण धावा बघताय 5, परंतु आतापर्यंतच्या ज्या सिंगल डबल्सने ना खूप इम्पॅक्ट टाकला गेलाय. कारण या धावसंख्या ज्या चालत्या ठेवल्यात ना, त्याही महत्त्वाच्या आहेत या मॅचमधल्या. यावेळेला प्ले अनामिस बॉल सुंदर होता. ओव्हर द विकेटने डावखुऱ्या हाताच्या बॅट्समनसाठी वाईट यॉर्कर करण्याचा प्रवास, आणि तो प्रवास या ठिकाणी झाला सक्सेसफुल. रोहितला माहिती आहे की प्रेझेन्स ऑफ माइंड जर या मॅचमध्ये यूज केला, निखिल मात्रे नो डाऊट मोठे फटके खेळत असतो. स्ट्रॉंग झोन त्याचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आहे, त्यामुळे त्याने ऑफसमची लाईन ठेवली, तिथे बीट झाला निखिल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे बॉल मध्ये, कल्पेश मात्रे आल्यात, परंतु रोहितनेही त्या ठिकाणी कॉलिंग केली होती, आणि अखेरकार या हातामध्ये कॅच संपादित करत असताना महत्वाचा गडी अजून एक बाद. निखिल बॅक टू द पॅव्हेलियन. बॉल हवेमध्ये असताना बॉलवरची नजर तुम्ही चांगली बघितली, आणि नेहमी रेग्युलर क्रिकेट खेळत असताना डीपमध्ये जसं सुमित, त्याला तुम्ही बघितलं गतवर्षीचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता.
त्याच्या हातामध्ये तुम्हाला झेल पाहायला मिळाली आणि जी सुरुवात झाली होती ना त्या सुरुवातीला आता इथनं स्टॉपर लावत असताना पाहायला मिळतोय रोहित म्हात्रे. मैदानाच्या आतमध्ये राजेश केशव चिकनकर या खेळाडूकडेही अनुभव आहे. जर तो क्रिकेटपासून दूर असो परंतु जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा तो क्रिकेट चांगला दाखवत असो आणि तीच गरज आहे. कारण धावपलक आता थांबलेला आहे. त्या धावपलकाला वाढवण्यासाठी इथनं मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मिस्टामिंग निहाल मात्रे आपण बघितलं तर अलगदपणे आले. एक सॉफ्ट डिसमिसल या ओव्हरची कदाचित समाप्ती झाले आणि या ओव्हरच्या बॉलवरती मिळते विकेट. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 25 वरती 4 गडी बाद टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते परी 11ची. फिरवली होती परंतु बॅट आणि बॉल पासून भरपूर अंतर तुम्ही बघितलं. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अंपायर्स आपण बघताय सिंगलने वाढत असताना टीमची टोटल 26. इथनं टार्गेट सेट करण्यासाठी ना खरं तर या ओव्हरमध्ये ॲटलिस्ट 2 तरी मोठी फटके पाहिजेत. बॉलला फिरवलं परंतु टर्न फलंदाजासाठी आतमध्ये येणारा होता. बॉल चाललाय डिपिश कोवर पॉइंटला मनोज मात्रे त्या ठिकाणी पण तो प्रयत्न जरूर चांगले राहिले परंतु त्याच्या अगोदर बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा तिसरा चौकार परेश मात्रेच्या बॅटमधून. खरं तर मनातल्या भावना डीजे मास्टर व्यक्त करतोय करण. येईल लवकरच येईल. फक्त मनावरती घ्या. आम्ही तर जे मनावरती घेतलंय त्याच्यावरती आम्ही निडर आहोत. परंतु होईल तुमचं. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 30. चर्चा जी आपण करत होतो की या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये 2 मोठे फटके जर आले तर या स्कोर कार्डवरती काहीशा धावा जुळतील. यॉर्कर बॉल होता बॅकफुटला जाऊन जरूर खेळलात. ऑन साईडला चालला बॉल डीपमध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतली आहे. दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला होते जरूर आणि फलंदाजी या ठिकाणून बाद होईल. इथनं सफलता मिळत असताना 5वी या धावसंख्येला बघत आहात त्या म्हणजेच बनवत असताना आतापर्यंत 5 गडी गमावले गेलेत परी 11. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. आता कोणत्याही पद्धतीने डायव्हर्शन होऊ दिलं नाही. टॉससाठी केविन 5-1-1 आणि पूर्वी पॅकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी या. केविन 5-1-1 आणि पूर्वी पॅकर्स 0061 दोन्ही टीमचे खरं तर लकी नंबर आहेत. विकी मडवी यांच्या गाड्यांवरती तुम्ही बघताय 5-1-1 हा आकडा आहे. त्यानंतर वैभव याने आता सिरियल सुरू केली आहे. आता त्याच नंबरची 0061 इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय शैलेश. वाईड यॉर्कर परफेक्ट बॉल लिगल डिलिव्हरी अंपायर सांगत असताना तर विथ द टर्न खेळण्यासाठी जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज जागेवरून खेळतो ना तेव्हा त्याच्यासाठी वाईड यॉर्कर हा बेस्ट पर्याय असतो. तेच केलं सुमितनं बीट करत असताना शैलेशला. या वेळेला फटका चांगला आहे. कव्हर्सला चाललाय टप्पा पडलाय. संदेश मात्र प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अगोदर बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार नाही. थँक्यू करण. चौकार आले नुकताच. या चौकाराने धावसंख्या वाढत असताना डाऊन दी लेग स्टंप व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा सुदीप अंबवणे सर आहेत. खरं तर या हंगामामध्ये त्यांच्यासाठी एक सुखाचे दिवस आले. आमच्यासाठी करणसाठी कारण आम्हाला कॉमेंटेटरसाठी सायकल देण्यात आली पिंटू शेठ पाटील सापाट चषकामध्ये आणि तेच ऑफिशियल अंपायर सध्या तरी अंपायरिंग करतात. यावेळेला चांगला बॉल होता तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि या पाचव्या बॉलवरती ही विकेट मिळते. स्कोरकडे आपण जाऊयात. 36 धावा. सुरुवातीला आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं ना तर जिथे 16 धावा आल्या तिथून असं वाटलं की आता आजच्या दिवसामध्ये मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं तर ते टार्गेट खूप मोठं होतं. त्या टार्गेटचा आपण जर विचार केला गेला तर 86 धावसंख्येचं टार्गेट
तर मोठं टार्गेट म्हणजे या खेळपट्टीवरती धावाही बनतात आणि धावा रोखल्या जातात. आता सध्या तरी आपण हा आकडा कमी बघतोय, सॅटिस्फाईड नसेल खरं तर संघ परिहार्या 11, कारण पहिला सामनाही त्यांनी गमावला गेला. टार्गेट सेट बॉल हर्षसाठी हा बॉल, परंतु प्ले अनामिस. इथनं डाव संपलाय. पहिला फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 36 धाव बनवल्यात आणि 37 धावसंख्येचं एक सोपं चॅलेंज या ठिकाणी पूर्ण करावं लागेल, ते म्हणजेच श्री गणेश फार्मा या टीमला. चला आपण टॉस करूयात. केविन 511 आणि पूर्वी पॅकर्स या दोन्ही टीमचा अगेन्स्ट आपण टॉस करूयात. आकाशजी म्हात्रे, वसारचे गोल्डन मॅन, दिलदार मनाचा रुबाबदार राजा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. वेलकम किरण शेठ म्हात्रे. खरं तर नियोजनाचे बादशाह आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये जास्त रस. आज बोहनोली या ठिकाणी जरूर शर्यती आहेत, परंतु त्यांच्या टॉस कंप्लीट झाला. टॉस कोणी जिंकला? पूर्वी पॅकर्सने टॉस जिंकला. सो डिसिजन वैभव जास्त पेंडिंग ठेवू नका, लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. क्लायमेट बघितला तर थोडासा गारवाई आहे, कारण थंडीचे दिवस आणि या विभागामध्ये नेहमी जास्त थंडी पडत असते. कालच्या दिवसामध्ये आपण कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं आणि आपण स्पेशली म्हणत असतो की हा जो थंडीचा क्लायमेट असतो ना, या थंडीच्या क्लायमेट्समध्ये जे निसर्गामध्ये वावरणारे प्राणी असतात, अर्थातच साप असो, विंचू असो, आणि कालच या ठिकाणी साप पकडला. खरं तर आपल्या भाषेत जोगिड्डा म्हणतात. बरं झालं कोणाला तो चावला नाही, कारण य- भारतामधला सगळ्यात विषारी साप आपण त्याला म्हणतो, तो या ठिकाणी पकडण्यात आला. मॅनेजमेंट हवी असते, ही मॅनेजमेंट सगळ्यांनी मिळून केली आणि म्हणून तर ही यशस्वी स्पर्धा आज 6व्या पर्वामध्ये तुम्ही बघताय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. भालगाव प्रीमियर लीग आज 3 आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून बघितली आणि खरं तर आम्ही कौतुक करू ओमकार यांचं, की त्यांच्या मित्राची आठवण त्यांचा नेहमी अंतःकरणामध्ये असते. एका काळ अनेक वेळा ते एकमेकांशी भेटगाठ घेत असत. बद्दलच्या भरपूर सारी त्यांना खरं तर गोष्टी माहिती होत्या, परंतु रोशन आज त्यांच्यातून निघून आणि आपल्यामधून निघून गेल्यानंतर त्यांनी आज रोशन मडवीसाठी खरं तर आज फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी समालोचन करण्याचं या ठिकाणी डिसाईड केलं, म्हणून त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. दुसऱ्या बाजूला गोवा, त्यानंतर मकर संक्रांत चषक, आपण त्यांना खाडी चषकामध्ये बघितलं आणि गतवर्षी रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, उत्कृष्ट मृदुंगमणी सुद्धा आहेत आणि सध्या ऑर्केस्ट्रामध्ये कार्यरत सुद्धा आहेत. आमच्या समवेत ते ऑर्केस्ट्रामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. ते सर्वांचे लाडके आमचे परममित्र करंजी काळन. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातला एक असा चेहरा, त्यांच्यासोबतच आम्ही समालोचनाची सुरुवात करत असताना त्यांची समालोचन करण्याची एक वेगळी शैली, अनेक सारे नॉलेजिक टिप्स ते देत असतात. असा क्रिकेटचा प्रॉपर बेस असणारे आमचे विशालजी पाटील सरवलीचे, या तिघांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. 37 धावसंख्येचा टार्गेट या मॅचमध्ये ठेवलाय. 37 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने सुमित राणे आणि निहाल म्हात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर अनेक वर्ष ज्याने भालगावच्या रेग्युलर टीमसाठी स्ट्रायकर बॉलर म्हणून चांगली कामगिरी केली, नेहमी विकेट टेकर तो राहिलाय, तोच विनोद आता आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली रंगेली मॅच. 37 ची चेस आणि त्या चेसला होती सुरुवात. पहिलाच बॉल विनोद मडवी, पहिलाच बॉल. बॉटम हँडचा वापर चांगला आहे राजेश त्या ठिकाणी. मिडॉनला फिल्डिंग चांगली झाली, थोडेसे धडपडले जडून, परंतु त्याने बॉलला स्टॉप केलं आणि इथनं सिंगलने आता चेसला झाली आहे सुरुवात. हा जो कमी आकडा असतो ना, म्हणजे आपण बहुतांश वेळा बघितलंय की जे कमी आकडे असतात ना बनवायचे, ते शेवटच्या ओव्हरपर्यंत जातात. म्हणजे त्या मॅचमध्ये चोरस काहीशी वेगळीच असते. चांगला बॉल. अशीच बॉलिंग हवी आहे, कारण अशीच बॉलिंग जर झाली, डॉट बॉलचा रेशिओ वाढवला, विकेट जर मिळवले, तर या मॅचमध्ये खरं तर सुरुवातीपासून प्रेशर टाकू शकतो आणि ती सुरुवात केली आहे. कारण पहिला बॉल सुमितसाठी यॉर्कर होता. आता संदेशसाठी आपण बघितला तर संदेशसाठी थोडासा ऑप्शनचा हलकासा आतमध्ये चेंडू टाकण्यात आला होता. तो यॉर्कर बनून खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं आणि तिथनं डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर द विकेट पुल केला ऑन साइडला. ताकदीचा प्रॉपर वापर या ठिकाणी केला गेलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. आणि आपण तीच चर्चा केली होती संदेश बद्दल, की लेदर क्रिकेटर
टेनिस बॉल क्रिकेट जेव्हा खेळतो ना तेव्हा त्याचा ट्रान्स तो कधीच बदलत नाही. लेदर क्रिकेटचा अनुभव जेव्हा असतो तेव्हाही माहिती आहे की ती बॅट वेगळी असतं, तिचा वेट वेगळा असतो. मग टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला त्याने जी बॅट घेतली आहे ती वजनाने त्याच्यासाठी हलकी असावी आणि हलकी बॅट जेव्हा आपल्या हातामध्ये येते ना तेव्हा आपल्याकडे बॉटम हँड असेल, फुटवर्क असेल तर त्याचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, तो आय कॉन्टॅक्टने. तोच आय कॉन्टॅक्ट जुळायला गेला विनोद मडवीच्या बॉलशी. तिथे परफेक्टली स्लॉटमध्ये बॉल येत असताना त्यांनी पाठवलं मिडविकेट बॉर्डलाईनच्या बाहेर आणि जो प्रत्युत्तर द्यायचा होता ना तो संदेश मात्रेने आता प्रत्युत्तर दिलं विनोद मडवीला. षटकार आलाय आणि षटकाराने टीमची धावसंख्या 7 अजूनही या मॅच मध्ये बनवायच्या 30. ऑफसमवरती बॉल, सुंदर फटका, कव्हर्सला चाललाय फिल्डर त्या ठिकाणी हर्षद मडवी. बॉलला त्याने अडवलाय, फेकतात वाईट, परंतु बॅकअपला 2 फिल्डर्स आहेत, तिथनंही पाहायला मिळतात धावा 2. अशा सिंगल डबल्स येतील ना तर हा सामना हलवार पद्धतीने गमवेल परी पॅकर्स. कारण या सिच्युएशनला 37 रोखायचे आहेत. फिल्डर आतापर्यंत चांगली कामगिरी करतात, परंतु येणारे 3 बॉलरना जिम्मेदारी जास्त त्यांना सोसावी लागेल. यावेळेला चांगला बॉल होता, आता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इम्पॅक्ट कदाचित पडत नसावा. आउट सध्या ऑफसम इम्पॅक्ट पडतोय, ते सांगतात अंपायर्स लेग बायचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. जेव्हा एखादा बॉल अनलिगल असतो ना, अर्थातच आपण LBW साठी अपील करतो तेव्हा सगळ्यात आधी बॉलरला माहित असतं की तो इम्पॅक्ट काय पडतोय. कदाचित विनोद मडवीला कळालं की ऑफसम इम्पॅक्ट पडतो, त्याच्यामुळे त्याने अपील केली नाही, विकेट किपरने अपील केली होती. तिथे लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल मिड ऑफ आहे, परंतु लॉंग ऑफ नाहीये. बॉल स्टॉप झालाय, डीप मधून कव्हरचे फिल्डर्स येतात, बॉलला त्याने जरूर अडवलं गेलं. दरम्यान शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळतात धावा 2 आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद टीमची धावसंख्या 12. बॅटिंग करत असताना अर्थातच चेस करत असताना श्री गणेश फार्मा टीम. नंतर टीमची धावसंख्या 12. गतवर्षी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याला आपण दिलं होतं, खरं तर त्याची कामगिरी चांगली राहिली होती. 8 विकेट्स हर्षद मडवीने मिळवले होते. तोच हर्षद आता ऑन अ बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमकुवत कनेक्शन होतं, जास्त कनेक्टिव्हिटी नव्हती, त्याचमुळे इथनं मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 13. 17 मध्ये अजूनही 24 बनवायचे आहेत. या टार्गेटला ना खरं तर डिफेंड करण्यासाठी पहिलं षटक जे मागडं गेलंय ना, आता इथून विचार करायचा आहे की डॉट बॉल जास्त आले, विकेट मिळाल्या, स्पेशली सुमित जो टेक्निकल खेळाडू आहे त्याची जर विकेट मिळाली ना तर कदाचित या मॅचमध्ये रिटर्न येण्याची शक्यता आहे टीम परी 11ला. मागे खेळण्याचा प्रयत्न आणि नुकतीच चर्चा झाली होती की सुमित हा टेक्निकल प्लेअर आहे आणि त्याचा स्ट्रॉंग झोन बॅकवर्ड स्क्वेअर लेग जास्त असतो. तिथे बॉल खेळत असताना सुमितच्या बॅटमधला चौकार. थँक्यू सर्वांना. तर ज्यांना काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल, ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी मदत जरूर करा, कारण आपल्या गावातून शिवविचार हे पुढे आले पाहिजेत आणि शिव विचाराने आपण अनेकांना सांगतोय की शिवजयंती आपण साजरी करू. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती मी करतोय की यावर्षी आपण सर्व भालवासियांनी शिवजयंती थाटामाटाने जल्लोषाने पार करू. 2 चौकार आल्यात यावेळेला. बॉटमॅनचा वापर फुल टॉस होता तरी हलक्या हाताने खेळत असताना सिंगल झाले. कम्प्लीट सेकंडची चान्स या ठिकाणी जरूर घेतली आहे. जोपर्यंत निखिल पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. सध्या तरी बॉडी लँग्वेज अगदी न्यूट्रल आहे. माहिती आहे बॅटिंग साईड टीमला की 37 धावसंख्येच्या चेसमध्ये आतापर्यंत 23 बनल्यात, आता 14 मध्ये 14 बनवायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन आलंय, त्याच्यामुळे आता घाई नको. त्याच्यामुळे शांत पद्धतीने खेळत असताना याही बॉलला मागे खेळायचं होतं.
2 बॉलवरती जे 2 प्रत्युत्तर मिळाले गेले हर्षद मडवीला. आता त्याच दिशेने फटका खेळायचा होता, परंतु आता बॉलची लाईन चांगली होती. इथनं बीट करत असताना हर्षद आतापर्यंत त्यांनी खर्च केला धावा 11, धावा 23 आणि शेवटचा बॉल सुंदर प्लेस केलाय सुभाष मात्रे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नव्हता, मागे बॅकअप होता तरी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही. अशा पद्धतीने सिंगलने स्ट्राईक रोटेशन केली, स्ट्राईक रोटेट केली ती म्हणजेच सुमितने. आणि 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. म्हणजे इक्वेशन तुम्हाला श्री इव्हेंट दाखवेल की 12 बॉलमध्ये अजूनही 13 धावसंख्येची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॉलरला प्रमोट तुम्हाला करायचं तर लवकर प्रमोट करा, कारण आपल्याला जरूर वेळ जातोय. आणि 13 मॅचेसचा शेड्यूल म्हटलं गेलं तर ऑलमोस्ट 6 वाजतील आपल्याला आजचा दिवस कव्हर करण्यासाठी. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा जे लॉट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू संध्याकाळी. परंतु जी वेळ तुम्हाला दिली आहे, आज प्रॉपरली 8:30 वाजता उद्घाटन झाला, 9 वाजता मॅच सुरू झाली. त्याच्यामुळे विनंती करेन की उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तसंच काहीच होईल. मागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु आता बॉलर नवीन आहे. आपण बॉलरला बघताय शैलेश. पहिला चेंडू डॉट समोर टाकलाय सुमितच्या. असेच डॉट बॉल आता टाकावे लागतील, विकेट काढावी लागेल, कारण या दोघांमधली पार्टनरशिप जर आपण बघितली ना तर पार्टनरशिप 24 धावसंख्येची झाली. त्याच्यामुळे या पार्टनरशिपला खिंडार पाडण्यासाठी ना शैलेशला एखादी विकेट हवी आहे, जेणेकरून जो प्रेशर पडलाय ना फिल्डिंग साईड टीमवरती, अर्थातच परियार्या 11 वरती, तो प्रेशर कुठेतरी बाजूला जाईल. आणि क्रिकेटमध्ये प्रेशर हा सगळ्यात मेन रोल असतो. सोडलाय बॉल, लेफ्ट केलाय बॉलला, परंतु व्हाईट बॉल. याच्या अगोदरचा बॉल लीगल होता, आता अनलिगल डिलिव्हरी टाकत असताना शैलेश बॉल वाईट. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना. धावा झालेल्या 25, 37 लक्ष या मॅचमध्ये. आता 11 बॉलमध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज. ओ द विकेट. मिस्टामिंग जरूर आहे, सुभाष मात्रे प्रयत्न करतायत. अगदी बॉलला त्याने बघितलं, 30 सर्कलच्या काहीशी बाहेर ते आले. बॉल त्याच्या अगदी समोर नव्हता. पाठमोरे असते तर कदाचित ही कॅच पकडली असते. थँक्यू सो मच सागर शेठ म्हात्रे आणि आकाश शेठ म्हात्रे, तुम्ही या ठिकाणी आलात. या व्यासपीठाची शोभा तुम्ही वाढवली, ज्याने कुलरी स्पॉन्सर केली या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स खेळतायत, सुंदर फटका. जेंटल खरं तर टच करत असताना दिमागाचा जास्त वापर, बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. रिप्ले तुम्ही बघा, फक्त रिव्हर्सच्या माध्यमातून टच केलं. जो बॉल होता फुल टॉस, त्या बॉलला पाठवत असताना पॉइंटच्या दरम्यान तिथनं मिळतात धावा 4. आणि 4 आता इक्वेशन अगदी क्लोज झालंय. धावा 31, 6 धावसंख्येची गरज. ऑन साईडला चाललाय बॉल, स्क्वेअर लेगच्या फिल्डरने जागा सोडली आहे. डीपमध्ये जरूर फिल्डर आहेत, परंतु 2 धावा या ठिकाणी होतील कंप्लीट. या मॅचमध्ये मी तर म्हणेन की 45, 47चं जर टार्गेट असतं, म्हणजे या टार्गेट पासून 10 धावा जरी एक्स्ट्रा असत्या ना तर या मॅचमध्ये फाईट चांगली झाली असती. कारण फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा आपण बॅटिंग करतो तेव्हा फ्री माइंड बॅटिंग करतो, मग धावा सेकंड इनिंगमध्ये बनवायच्या असतात, रोखायचे असतात ना, तेव्हा प्रेशर असतोच. मागे खेळतायत ऑन साईडला, जरूर बॉल चाललाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एका बाउन्सवरती बॉलला उचललंय फिल्डरने. तिथे काही गरज होती का, कारण या जोडीने जर हा सामना जिंकला असता तर ही चर्चा झाली होती असती की नॉट आउट या धावपलकाला त्याने खरं तर कंप्लीट केलं गेलं. परंतु या ठिकाणी खूप चांगला खेळला. 11 बॉल ज्याने 22 धावा बनवल्या गेल्या, तो सुमित राणे परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका पहिला, आणि आता इक्वेशन 8 मध्ये फक्त बनवायचे 4. थँक्यू डीजे. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे, थोडंसं फास्ट केला विनंती करेन. 3ची गरज आहे. ओ द विकेट. फुल टॉस ऑन साईडला, परंतु मिस्टामिंग. फिल्डर त्या ठिकाणी हर्षद मडवी प्रयत्न करतात आणि कॅच पकडली गेली आहे. लागोपाठची दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. अजूनही काहीसा या सामन्याला फिनिश होण्यासाठी आपल्याला करावं लागेल वेट. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, फुल टॉस बॉल होता. याच्या अगोदरचे जे बॉल फेस केले त्या प्रत्येक बॉल गणीस तुम्हाला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाले संदेश म्हात्रेचे, परंतु या बॉलवरती त्याला फसवलं. फुलटॉस बॉलवरती मिळते विकेट. अजूनही 3ची गरज. आणि मैदानाच्या आतमध्ये चालला टीमचा कॅप्टन निहाल म्हात्रे. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ आपण बघताय संपलेला.
त्या 3 ओव्हरमध्ये काय घडलंय काय बिघडलंय ना, आता या गोष्टीला खरं तर बाजूला ठेवून काय घडवायचंय हे आता करावं लागेल. कारण परिस्थिती माणसाला घडवत नाही तर माणूस परिस्थितीला घडवतो. म्हणून तुमची घडलेली परिस्थिती बघून घाबरू नका, मागे फिरू नका, तर परिस्थितीला समजून तिला ताकद बनून पुढे चाला. तेव्हाच तुम्ही एक योद्धा म्हणून गणले जाल आणि तेच करावं लागेल. कारण सध्या तरी निखिल मात्रे पाहायला मिळतो, त्याला रोखायचे फक्त 6 बॉलमध्ये. पहिलाच बॉल मागे खेळतात, फिल्डर नाही आहेत आणि कदाचित हा सामना झाला फिनिश. 37च्या चेसला 5 बॉल ठेवत असताना या ठिकाणी चेस हे धावपलक अर्थातच परी 11 या टीमला परास्त करत असताना श्री गणेश फार्मा दुसऱ्या मॅच मध्ये होतो विन. म्हणजे 2 मॅच परी 11ने गमावल्या गेल्यात आणि 2 मॅच श्री गणेश फार्मा या टीमने जिंकल्या गेल्यात. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री गणेश फार्मा. सो नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. पूर्वी पॅकर्स या टीमने टॉस जिंकून डिसिजन घेतला आहे. बॅटिंगचा डिसिजन घेतलाय, सो फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. सो विनंती करेन की केविन 5111 लगेचच बॅटिंगसाठी तुमचे पेअर जाऊ द्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घोषित करूयात की या मॅचचा मॅन